जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी या संदर्भात महत्त्वाचं परिसर अभ्यास या पाठ्यपुस्तकातील काही प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये माहिती पाहणार आहोत. आपल्या आगामी TET परीक्षा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा त्यामधील परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्रामध्ये हमखास प्रश्न असतात. तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता पहा, जेणेकरून आपल्याला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. तर पहिला पॉईंट आपण बघूया. महासागर व जमीन यांच्यातील सीमा भागाला काय म्हणतात? तर किनारपट्टी किंवा त्याला आपण सागरतट म्हणतो. पाण्याच्या सर्वात लहान प्रवाहाला काय म्हणतात? तर ओहळ म्हणतात. त्याच्यानंतर पाण्याच्या सर्वात मोठ्या प्रवाहाला काय म्हणतात? तर नदी म्हणतात. सखल जमिनीवर नैसर्गिकपणे पाणी साठवून तयार होणाऱ्या मोठ्या जलाशयाला काय म्हणतात? तर सरोवर म्हणतात. म्हणजे लक्षात घ्या, सखल जमिनीवर म्हणतंय, नैसर्गिकपणे पाणी साठवून तयार होणारा जे काय मोठा जलाशय त्याला आपण सरोवर म्हणायचं. त्याला आपण विवर सुद्धा म्हणतो, सरोवराला विवर. त्याच्यानंतर बघा, उदाहरणार्थ बुलढाणा जिल्ह्यातील जे काय लोणार सरोवर आहे ते उदाहरण महत्त्वाचं आहे. उल्कापातापासून निर्मिती म्हणजेच की निसर्गाचा एक चमत्कार मानलं जातं हे लोणार सरोवर. ठिकाणी बघणार आहोत की पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला काय म्हणतात? तर वातावरण म्हणतात. 7वा प्रश्न आहे पुढचा. पृथ्वीच्या भूपृष्ठालगत असणाऱ्या वातावरणाच्या थराला काय म्हणतात? तर तपांबर म्हणतात. तपांबर भूपृष्ठापासून किती उंचीवर आढळतो? 13 किमी उंचीपर्यंत, 13 किलोमीटर उंचीपर्यंत. वातावरणातील थरांचा भूपृष्ठापासून योग्य क्रम कोणता आहे? तपांबर, स्थितांबर, मध्यांबर आणि आयनांबर. आणि शेवटचा आहे तो बाह्यांबर. तर हे थरसुद्धा आपल्याला बघा परीक्षेमध्ये विचारले जातात. पुढचा पॉईंट आहे, ढग, पर्जन्य, वारा, वादळ, विजा हे नैसर्गिक आविष्कार वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतात? तर तपांबर. पुढचा पॉईंट आहे, वातावरणाच्या कोणत्या थराच्या वरच्या भागातून विमान उड्डाणे होतात? तर तपांबर या थराच्या वरच्या भागातून विमान उड्डाणे होतात. पुढचा पॉईंट आहे की ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? स्थितांबर मध्ये आपल्याला ओझोन वायूचा थर आढळतो. प्रश्न यापूर्वी सुद्धा याच्यावरती आलेला आहे. मित्रांनो, ओझोनचे ऋणसूत्र काय आहे? तर O3. प्रश्न जर आला तर लक्षात घ्या, काय आहे? O3 लक्षात असू द्या. त्याच्यानंतर ओझोन वायूचा रंग कोणता आहे? तर हा वायू जर आपण लक्षात घेतला ओझोन, तर तो रंगहीन आहे. बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतरण होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर संघनन म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या वर्षीपासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राबविण्यात आली? 2007 पासून. पुढचा पॉईंट आहे की आंतरराष्ट्रीय शांतता दिन कधी असतो? तर 21 सप्टेंबरच्या दिवशी आंतरराष्ट्रीय शांतता दिन असतो. पुढचा पॉईंट आहे, नकाशामध्ये जमिनीचा उंच सखलपणा दाखविण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करतात? तर समोच्च रेषा पद्धतीचा वापर करतात. पुढचा पॉईंट आहे, भारतीय सर्वेक्षण संस्थेची स्थापना कधी झाली? तर 1767 मध्ये भारतीय सर्वेक्षण संस्थेची स्थापना. पुढचा पॉईंट आहे की भारतीय सर्वेक्षण संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? डेहराडून, उत्तराखंड या ठिकाणी आहे. बघा, पुढे जाऊन आपल्याला प्रश्न विचारला जाईल, भारतीय सर्वेक्षण संस्थेचे मुख्य कार्य काय आहे? तर लक्षात घ्यायचं आहे की नकाशे निर्मिती करणे. पुढचा पॉईंट बघूया आपण, भारतीय भूखंडाच्या 3 दिशेने पाण्याने व्यापलेल्या तसेच दक्षिणेकडे निमुळत्या होत जाणाऱ्या भागास काय म्हणतात? भारतीय द्वीपकल्प. म्हणजे तिन्ही बाजूनं पाणी. तर लक्षात घ्या, या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजेच की आणि एका बाजूने जे काही निमुळता असणारा भाग आहे त्याला आपण भारतीय द्वीपकल्प म्हणतो. भारतातील सर्वाधिक क्षेत्रफळ असणारे राज्य कोणते? तर राजस्थान असणार आहे. पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा तो सुद्धा, महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळानुसार कितवा क्रमांक लागतो? तर 3रा क्रमांक आहे महाराष्ट्राचा. आणि दुसरा आहे MP हे राज्य, मध्य प्रदेश. लक्षात घ्या, क्षेत्रफळानुसार पहिलं कोणतं आहे? राजस्थान, दुसरं मध्य प्रदेश आणि तिसरं राज्य कोणतं आहे? तर आपलं महाराष्ट्र. भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळाचे राज्य कोणते? तर गोवा. काही विद्यार्थी या ठिकाणी गोव्याच्या ऐवजी सिक्कीम सुद्धा करतात, परंतु सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य म्हणजे की सिक्कीम लक्षात घ्यायचं आहे त्या ठिकाणी. पुढचा पॉईंट बघूया, लक्षद्वीप बेट समूह कोणत्या समुद्रात आहे? तर अरबी समुद्रामध्ये आहे. MP आहे, प्रवाळ संचयनातून निर्मिती. प्रवाळ म्हणजे काय? तर समुद्री जीव. प्रश्न MP आहेत मित्रांनो हे. समुद्री जीवाला काय म्हटलं किंवा प्रवाळ हे काय आहेत? तर समुद्री जीव असतात. आणि या प्रवाळाच्या संचयनातूनच आपल्याला लक्षद्वीप या बेट समूहाची निर्मिती झालेली दिसून येते. पुढचा पॉईंट आहे, अंदमान निकोबार बेट समूह कोणत्या समुद्रात आहे? तर बंगालच्या उपसागरामध्ये आहे, बे ऑफ बेंगॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? तर डॉक्टर MS स्वामीनाथन यांना म्हणतात. भारतातील हरित क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे? तर गहू आणि तांदूळ. पुढचा पॉईंट आहे की जागतिक हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? तर लक्षात घ्या, नॉर्मन बोरलॉग हे जागतिक हरित क्रांतीचे जनक मानले जातात. देश त्यांचा मेक्सिको.
पुढचा पॉईंट आहे की कोणत्या वर्षी भारतात अन्न सुरक्षा कायदा अस्तित्वात आला? तर 2013. प्रश्न हा बघा आलेला यापूर्वीसुद्धा आपल्याला महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतात संदेशवहनासाठी कृत्रिम उपग्रह वापरतात. या कृत्रिम उपग्रहांना काय म्हणतात? इनसॅट म्हणतात. म्हणजे काय तर इंडियन नॅशनल सॅटेलाईट. पुढचा पॉईंट आहे की उत्तर आशियातील कोणत्या प्रदेशातून रोहित पक्षी सातारा जिल्ह्यातील मायनी तलाव येथे स्थलांतर करतात? तर सायबेरिया या प्रदेशातून हे रोहित पक्षी सातारा जिल्ह्यातील मायनी तलाव येथे येतात. पुढचा पॉईंट आहे सोलापूर जिल्ह्यातील नानज अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर माळढोक ग्रेट इंडियन बस्टर्ड या पक्षासाठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे. मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवरायांना काय म्हणतात? तर शरणवने म्हणतात. प्रश्न IMP आहे मित्रांनो हा सुद्धा. तर आतापर्यंत 2 वेळा TT परीक्षा क्वालिफाय होण्याचा आणि 3 वेळा टेट एक्झाम देण्याचा अनुभव पूर्णपणे वापरून आपण ही माहिती पाहत आहोत मित्रांनो. तर आपल्याला परिसराभ्यास सामाजिक शास्त्रामध्ये जास्तीत जास्त गुण आणण्यासाठी नक्कीच आपण हा व्हिडिओ संपूर्ण पहा, आपल्या मित्रांना शेअर करा. पुढे ऊसामध्ये कोणती शर्करा असते? तर सुक्रोज शर्करा असते. पिष्टमय पदार्थ, शर्करा आणि तंतुमय पदार्थ यांना एकत्रितपणे काय म्हणतात? तर कर्बोदके म्हणतात. कर्बोदकांचा मुख्य उपयोग काय आहे? तर शरीराला ऊर्जा देणे. तर IMP आहे मित्रांनो हे सुद्धा प्रश्न येतात त्याच्यावरती. त्याच्यानंतर मानवी शरीराच्या बांधणीसाठी कोणते घटक मदत करतात? तर प्रथिने. किंवा शरीर मजबूतीसाठी कोणाची मदत होते? तर प्रथिनांची. प्रोटीन म्हणतो आपण. पुढचा पॉईंट आहे की एका अमावस्यापासून दुसऱ्या अमावस्यापर्यंतच्या काळाला काय म्हणतात? चांद्रमास म्हणतात. एका अमावस्यापासून दुसऱ्या अमावस्यापर्यंतचा काळ त्याला आपण चांद्रमास म्हणायचं. अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत असणाऱ्या पंधरवाड्याला काय म्हणतात? तर शुक्ल पक्ष म्हणतात. अमावस्यापासून ते पौर्णिमेपर्यंत असणारा पंधरवाडा शुक्ल पक्ष. पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत असणाऱ्या पंधरवाड्याला काय म्हणतात? तर कृष्ण पक्ष म्हणतात. पुढचा पॉईंट बघा लक्षात घ्या. चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला काय म्हणतात? तर तिथी म्हणतात. प्रश्न विचारतात अशा स्वरूपाचे सुद्धा आपल्याला. चला महत्त्वाचं शेवटचा पॉईंट बघूया आपण या व्हिडिओमधला. पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे काय निर्माण होते? तर ऋतुचक्राची निर्मिती पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे होते. आणि पृथ्वीचं जे काय परिवलन असणार आहे मित्रांनो, यामुळं काय आपल्याला लक्षात येतं आहे? तर कोणता बदल होतो? तर दिवस रात्र हा बदल होतो. दिवस रात्र आपल्याला होताना दिसून येते पृथ्वीच्या परिवलनामुळे. लक्षात घ्या. म्हणजेच की स्वतःभोवती फिरण्यामुळं आणि जी काही परिभ्रमण करते पृथ्वी सूर्याभोवती, तर त्यावेळेस मात्र ऋतुचक्र निर्माण होतं. प्रश्न अशा स्वरूपाचे आपल्याला विचारलेले आहेत. तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशा महत्त्वाच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.